नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 10वी नंतर तुम्ही ही पॉलिटेक्निकसाठी अर्ज भरलेला असेल आणि तुमचा अर्ज FC सेंटरकडून व्हेरीफाय झाले असेल, तर पुढील प्रोसिजरसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचा असा अपडेट आहे. कारण कॅप राउंडसाठीचं तुमचं वेळापत्रक आलेलं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॉलिटेक्निकसाठी तुम्हाला कॉलेज कधी निवडायचे आहेत, ट्रेड कधी निवडायचे आहेत, पसंतीक्रम लॉक कधी करायचे आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. या अगोदर आपण पाहिलं होतं की पॉलिटेक्निकचा फॉर्म कसा भरायचा, तो लॉक कसा करायचा, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला मग पाहूयात की कॅप राउंड कधीपासून सुरू होणार आहेत आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल असून त्यावरही आपण अपडेट देत असतो, तेही जॉईन करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी पाहू शकता प्रवेशासाठीचे वेळापत्रक. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता प्रथम वर्ष पोस्ट SSC 10वी नंतरचे पदविका, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला अभ्यासक्रम. तर यांचं संपूर्ण असं वेळापत्रक आलेलं आहे. यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराने संकेतस्थळावर अर्जसानीसाठी योग्य पद्धत म्हणजे तुम्हाला स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी निवडायची आहे. म्हणजे अर्ज भरल्यानंतरची संपूर्ण प्रोसिजर तुम्ही अर्ज कधीपर्यंत भरू शकत होता, 20/5/2026 ते 6/7/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरून त्याचं व्हेरिफिकेशन करू शकता. स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी करण्यासाठी तुमच्यासाठी अंतिम तारीख आहे 6/7/2026. यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी तुमची 7/7/2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 10/7/2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कॅप राउंड फर्स्ट कधी सुरू होणार आहे पहा. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 1. तर याची सुरुवात होणार आहे 10/7/2026 रोजी. तुमचं कॅप राउंड फर्स्टसाठी तुम्ही जागा जे आहेत त्या रिक्त जागाची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना लॉग इन करून कधी भरायचा आहे अर्ज 11/7/2026 ते 13/7/2026. त्यानंतर प्रवेश केलेल्या पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने त्याच्या लॉग इनमध्ये स्वीकृती करायची. जर तुमचा कॅप राउंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलोकेट झालं असेल तर ते तुम्हाला ॲक्सेप्ट कधी करायचं आहे 16/7/2026 ते 18/7/2026 मध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. म्हणजे समजा तुमचा कॅप राउंडमध्ये कॉलेज अलोकेट झालं आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला 16/7/2026 ते 18/7/2026 या दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर कॅप राउंड सेकंड कधी सुरू होणार आहे 19/7/2026 रोजी कॅप राउंड सेकंड सुरू होईल. विद्यार्थी 20/7 ते 21/7 मध्ये अर्ज भरू शकतील. त्यानंतर कॅप राउंड सेकंड झाल्यानंतर कॅप राउंड सेकंडचा तुम्हाला टाइम टेबल या PDF मध्ये पाहायला मिळेल. कॅप राउंड थर्ड कधी सुरू होणार आहे 26/7/2026 पासून सुरू होईल. विद्यार्थी कॉलेज किंवा रिक्त जागा कधी भरू शकतील 27/7 ते 28/7/2026 या दरम्यान. यानंतर कॅप राउंड 4 म्हणजे प्रवेश फेरी चौथी कधी सुरू होणार आहे 2/8/2026. यामध्ये विद्यार्थी कधी लॉग इन करून कॉलेज निवडू शकतात 3/8/2026 ते 4/8/2026 अशा प्रकारे हे 4 कॅप राउंड आणि नंतरचा एक राउंड होणार आहे. याचं संपूर्ण टाइम टेबल तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळेल. या PDFची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर अशा प्रकारे कॅप राउंड फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थसाठी कॉलेज निवडणे, ट्रेड निवडणे सुरू झालेले आहे. याचा अर्ज कसा भरायचा हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.